पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येतोय। मात्र बाधित 7ही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला विरोध केला आणि पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न आज जरा अधिकच पेटला। पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट सुद्धा झाली। यावेळी अनेक शेतकरी पोलिसांच्या लाठी चार्जमध्ये गंभीर जखमी झालेत। रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्यांच्या या अवस्थेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। खानवडीची आहे मी। आम्हाला एवढंच सरकारला सांगायचंय, जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका। शेतकरी महिला शांत येतोपर्यंत शांत बसतील, ज्यावेळेस तुम्ही अंगावर येता त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला हे विमानतळ नकोय, हे विमानतळ तुम्ही रद्द करा एवढं सांगायचं। लक्ष्मण टेळेकर, गाव एकतपूर। आता सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने जी आम्हाला नोटीस दिली आहे का, शासनाने जी नोटीस दिली ना ते ग्रामपंचायतीला कोणीही नोटीस घेतली नाही, त्याच्यावर फुले मारल्यात। वास्तविकतेने त्यांना गावात येण्याचा अधिकार, जर नोटीस घेतली असती तर आम्हाला मान्य होतं किंवा त्यांना ते मोजणी करायला यायला, ते येऊ शकत नाही। पण बळजबरीने हे सगळं चाललेलं सर्वे बेकायदेशीर चाललाय असं तुम्हाला म्हणायचं? हा, बेकायदेशीर, कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची। बेकायदेशीर आहे, कुणाला कळवलं आणि काय केलंय, सगळं बेकायदेशीर चाललंय। आतापर्यंत हाणामारी चालली, असं कुठं असतं का? हा, तुमच्या मुलांनी दगडफेक केली असं देखील पोलिसांकडून म्हणलं जातं। नाही, अहो ते काय म्हणतील। आता आमचं इथं मागाशी एका बायला काठी लागली तर तिकडे जाऊन ती दवाखान्यात आता येणार आहे इथं, म्हणजे इतका अवघड हे काय ह्या माणसाला आता बाप करला किती मारले। असं 7ही गावचे लोक तळमळून गेलेत। माणसं म्हणतात आमच्या अंगावून गाडी घाला, आम्हाला गोळ्या घाला, सगळी अशी तयारी आहे त्यांची। आमचे नेते मंडळ वेगळं असतं, अशा वेळेला कोणी येत नाही, आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं। आम्ही अर्धी भाकर खातोय, आमचं कमावतोय आमच्या पद्धतीने। आता मला असं म्हणायचं, विमानतळ व्हायचं असलं तर मोरगावच्या बाजूला सगळे फार येतोय, पुढे जायला आमचं काय म्हणणं, आम्हाला द्यायचीच नाही। काय करायचे ते पैशाला, इतकं कुठे येतील तितकं कुठे येतील, काही नाही त्याचा उपयोग झाला। काय म्हणायचं साहेब, बरं का, आमच्या 7 गावावर जर घरावर नांगर फिरून 7 गावाच्या घरावर तुम्ही नांगर फिरून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर तो आम्हाला अजिबात मान्य नाही। जमीन आमची हक्काची, वडिलांजीत आलेले ते आम्ही मुलाच्या नातवाच्या ताब्यात देणार, हे मधलं पाप आम्ही करणार नाही। आणि पैसा आम्हाला कसलाही नकोय, विमानच जमीनच आमची द्यायची नाही ना। आम्ही शासनाला आम्ही बोलतो, आमचा माझा कसा बसलाय पार, माझं वय पाहिलं गेलं तर आता 65-70 आहे, तरी पण मला या आंदोलनामध्ये उभं राहावं लागतंय। शासनाला आम्ही म्हणलं की शेजारची गाव आहेत, आमची जमीन गेली तर त्यातली द्या। कोण देतोय? खळत देतोय का सासवड देतोय का तिकडे राजुरी देतोय? कोण देतोय? 8 वर्षापासून आमच्या जमिनीला विरोध आहे। अहो बाबाचं बाण फोडला तर दुसरा भाऊ डोक्यात दगड घालतोय त्याच्या, आणि आमची अख्खी जमीन उचलून चालली, आम्हाला काय वाटेल का नाही वाटायचं? हा, आणि शासन जो फटफटीत माणसं आहेत ना त्यांचं पुनर्वसन करतंय। रेल्वेच्या ह्याच्या ठिकाणी थांबलेले लोक ते त्यांना बंगल्यात पुन्हा बंगला दिला जातोय मतदानासाठी, आणि आमची जमीन स्वतःची असून आम्हाला हाकलायचं चाललंय। ते म्हणले होते 5-7 वर्षापूर्वी तुम्हाला जमीन देऊ, नोकऱ्या देऊ, पुन्हा विमानतळात भागीदारी देऊ। आता काय म्हणतात, पैशात बोला, पैशात काय आहे, पैशात काय करायचं पैशाला? अजिबात आम्हाला मान्य, लोक आता मरायला तयार झाले। मागचं जे कोची मॉडेल होतं ते तुम्हाला मान्य होतं? नाही, मागचं सुद्धा आम्हाला मान्य नव्हतं, त्यामुळे तर आम्ही ते गेले। त्यावेळेला बी असंच मशीन होतं ना, हे माळा आम्ही पाडलं, मग त्यांनी आम्हाला काय केलं, एसटीत बसवलं, सासवड पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथं नेऊन पाणी बिणी दिलं आणि दिलं सोडून। मग वेळेला मी आम्ही असं पाडलं। हा, समाज पांगवायचं काम शासन सुरुवातीपासून सांगते की शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच म्हणजे जमिनीचा विचार केला जाईल विमानतळाचा, परंतु पहिल्यापासून आजपर्यंत कधीही शेतकऱ्याचा म्हणजे त्यांनी विचार केला नाही, काय नाही। ही परस्पर त्यांचं हुकुमशाही चाललेली, आम्हाला काही नको असं सांगितलेलं। जमीन आमच्या हक्काची, जय जवान जय किसान। पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा काल ड्रोन सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्वे बंद करायला भाग पाडलं। यानंतर आज प्रशासनाच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता आणि ड्रोन सर्वे करण्यात येणार होता। मात्र आजही 7 गावातील नागरिकांनी या सर्वेला विरोध केला। त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत लाठीचार्ज केला। या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झालेत, तर या लाठीचार्ज दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याचं सुद्धा कळतंय।
यानंतर परिसरातील लोक आता संतप्त झालेत. दरम्यान प्रशासन आणि पोलीस आता या भागातनं माघारी गेलेत. मात्र शेतकरी अजूनही आक्रमक आहेत. या मृत महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्येच ठेवणार असल्याचं आंदोलकांकडनं सांगण्यात येते. एकूणच पुरंदरच्या या विमानतळाचा प्रश्न आज अधिक गंभीर झाल्याचं दिसतंय. आता यातनं सरकार नेमकं काय मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.